कोल्हापूरमध्ये बरीच राजकीय घडामोडी घडत आहेत आणि बेसिकली कागल तालुक्यातलं राजकीय समीकरण पुढच्या काळामध्ये बदलेल अशा प्रकारे सध्या चित्र निर्माण झालेलं आहे। तुम्ही नुकतंच राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। तुम्ही भाजपची साथ सोडून इकडे आलेला आहात। सगळ्यात मोठा प्रश्न पडला की तुम्ही शरद पवारांचाच पक्ष का निवडलात? मी सर्वप्रथम आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की आपण मला या इंटरव्ह्यूला बोलवलं आणि कागल गडिंग्लज उत्तर विधानसभा जिथं मी रिप्रेझेंट करतो आणि काम करायची माझी इच्छा आहे। शाहू महाराजांच्या जनघराण्याचा वंशज म्हणून, विचारांचे वंशज म्हणून त्या मतदारसंघाचं डेव्हलपमेंट आणि विकासाच्या आणि परिवर्तनाच्या हिशोबाने मी हा निर्णय घेतला आणि महाविकास आघाडीमध्ये जाताना आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे आमचे बरेच वर्षापासून घराण्याचे संबंध होते। स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगे साहेब आणि पवार साहेबांचं सहकारच्या निमित्ताने नेहमी संबंध होते आणि त्याच्यामुळे पवार साहेबांचा आग्रह होता की मी महाविकास आघाडीमध्ये यावं आणि मग महाविकास आघाडी निर्णय घेतल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये एक निर्णय झाला की हे तुतारीच्या नावाने हे चिन्ह घेतलं पाहिजे आणि मला अभिमान वाटतो की मी आज त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार। बरं, पण आता आपण पक्ष बदललाय आणि आता निश्चितच आपण मतदारसंघ फिरायला सुरुवात केली असेल। ऑफकोर्स तुमचा खूप मोठा जनसंपर्क आहे, कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे, पण पक्ष बदलल्यानंतर तुम्हाला आव्हानं आता आणखी मोठी वाटतात का? म्हणजे आव्हानं वाटतात का? बेसिकली कसं याला सगळं सामोरं जायची स्ट्रॅटेजी आहे? पक्ष बदलण्याच्या बाबतीत एकच मी दुरुस्ती करतो की मला दुर्दैवाने कधीही कमळ हा चिन्ह EVM मशीनमध्ये मिळालाच नाही। होय, मागच्या वेळी नाही आणि यावेळी पण नाही आणि त्याच्यामुळं हा निर्णय मी घेतला। आता मी जेव्हा जनतेमध्ये फिरतो हे निर्णय घेताना हे जनतेमधून मागणी होती की आपल्याला कुठला ना कुठला तरी निर्णय घ्यावा लागेल। आता त्यातला सगळ्यात मोठा विषय म्हणजे काल इथं श्रमिक जिमखानामध्ये डिलाई रोडमध्ये एक मोठा मेळावा झाला काल आणि त्या मेळाव्यामध्ये ज्या उत्स्फूर्तप्रमाणे लोकांनी आलं, मला खांद्याने घेऊन तो मेळावा घेतला, मोठ्या प्रमाणामध्येच होता। त्या सगळ्यात महत्त्वाचा आकडा म्हणजे व्यासपीठावर जी काही लोक उपस्थित होती, माननीय आमदार सचिन आहेर साहेब असतील, सुनील शिंदे साहेब असतील, थोरात साहेब असतील, आपल्या पेडणेकर काताई होत्या, सगळी होती आणि लोक ज्यांनी नियोजन केलं त्यातली 50-60% लोक अशी होती जी मागच्या वेळी माझ्या उलटी होती। आता हीच लोक माझ्या नियोजनामध्ये आहेत आणि जो रिस्पॉन्स काल मला मिळाला, आपण माहिती घ्या, हा ऐतिहासिक कार्यक्रम काल झाला, तो त्याचा प्रतीक आहे की लोकांना समरजित घाडगेपेक्षा ही इलेक्शन समरजित घाडगेची नाही, कागल गडिंग्लज उत्तरच्या परिवर्तनाची आहे, त्यांना त्याच्यावर विश्वास बसलाय। बरं, पक्ष आपण बदललात, मात्र देवेंद्र फडणवीस यांचे आपण खूप निकटवर्तीय होतात, म्हणजे त्यांच्या दोस्त मंडळींमध्ये खरं तर आपलं नाव होतं राजकीय। जेव्हा आपण पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला, आपण निश्चित नाराजी बोलून दाखवली असेल, काय नेमकं त्यावेळी झालं? तुमची नाराजी ऐकून घेतली नाही, तुमच्या नाराजीकडे दुर्लक्ष केलं गेलं, तुम्हाला रिस्पॉन्स मिळाला नाही, नेमकं काय घडत होतं म्हणून तुम्ही या निर्णयांप्रती आला? माननीय अजितदादा जेव्हा अलायन्समध्ये आले त्या वेळापासून मी ही गोष्टी सांगत होतो आणि मी एकच पक्षश्रेष्ठीला सांगितलं की मला या मतदारसंघाच्या परिवर्तनासाठी काही निर्णय घ्यावे लागतील। मी अभिमानाने सांगतो, मी जे काही केले माझ्या नेत्यांना सांगून खुल्लम-खुल्ला मी केले, कुठं लपून जपून मी हा काही निर्णय घेतला नाही आणि त्यांना माझी भूमिका सांगितली, जे काही मला त्यांना सांगायचं त्यांनी सांगितलं, जे त्यांना मला सांगायचं आम्ही बोललो आणि त्यांना सांगून मी हा निर्णय घेतला आणि येत्या काळामध्ये 100% कागलचं परिवर्तन होणार आहे।